तुमचा मुलगाच असताना घालून टाकला तेव्हा मी मुलगा नाही घातला, गुन्हेगार घातला, हे शब्द येतील त्याचे. मी मुलगा नाही घातला, मी गुन्हेगार घातला. का? कारण त्याने जो गुन्हा केला तो गुन्हा कोणी असू द्या. आणि आता नो हन्यात अर्जुनाला तोच उपदेश केला अगोदर. देवाने सांगितलं हे कोण आहे? ते म्हणे हे तर आमचे भाऊचे चुलत भाऊ, हे ते मध्ये आमचे गुरु आहे, सर्वच आले राहून मी आलो युद्धाला आलो, तू तर आमचे सारे घरातल्या लोकांना महाराज सांगतो का काय? पहिला अध्याय नाही 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 शीतंती मग गात्रेन मुखांचे परिशोष येते वेपतुष्य शरीर मे रोम हर्षस्य आहे. जे देवाने ऐकून घेतला पहिला अध्याय. जे तिच्या कृपा लाई जे वरू ते तिची म्हणे म्हणे वे विचारू काय मी भस्मासूर. अर्जुन म्हणे मी नाही युद्ध करत. शीतंती मग गात्राने त्याचं गात्र सज्जन अत्यंत शिथिल झालं, तो युद्ध करायला तयार नाही. देवाने पहिला अध्याय ऐकून घेतला, ऐकायला चांगला वाटला पहिला अध्याय. आणि मग ज्यावेळेस दुसरा अध्याय लागला, 11वा श्लोक लागला, आणि मग देवाने सांगितलं मूर्खा बरा पंडिताच्या गप्पा मारतो रे तू. लक्षात आलं का? बोलायला चांगला आहे पण मूर्ख आहे. ते कोणी जरी असले, भाऊ असले, संकोर नरका येव कुलज्ञानम कुलश्च. अरे यांना मी जर मारलं तर आमच्या भावजाई विधवा होतील, विधवा झालेल्या भावजाई विचार करतील, शंकर नावाचा दोष आमच्या कुलाला लागेल, मी युद्ध करू शकत नाही. अर्जुनाचे वाक्य आहे. पण मला सांगा, देवाने सांगितलं आता ताई नो अन्यात अर्जुना. अरे आता ताई घर जाणारे हे फुकून दिले पाहिजे. लक्षात आलं का? घर जाणारे फुकले पाहिजे, बांध कोरणारे फुकले पाहिजे. मी सांगत नाही हे, तुम्ही म्हणताय हे महाराज काही सांगून जावाला उद्या फुकून. मग आता तैनो हन्या षडस नाकम आता तया 6 प्रकारचे आतातही शास्त्राने सांगितलेले. म्हणजे काय? लोकांच्या बयावर नजर ठेवणारे, आलं काय? 1. त्याच्यानंतर बांध कोरणारे 2. घर जाळणारे 3. लक्षात आलं का? म्हणजे लोकांचं धन नमुना नंबर 8 न सांगताच करून घेणारे. म्हणजे आताच्या भाषेत सांगतो तुम्हाला हे. म्हणजे का बरं? हे 6 प्रकारचे आता ताई यायला उभ्या गल्लीत फुकून दिलं पाहिजे. पण असं उद्या करू नका, मायावर येतं बरं का. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे पूर्वीचा म्हणजे आपला आचारसंहिता सांगते, शास्त्र सांगतं. अर्जुना हे जरी तो भाऊ आहे ना, हे त्याच्यात बसतात. द्रौपदीचा छेड केला, तुमची जागा जमीन असताना तुम्हाला द्यायला तयार नाही, तुम्हाला ते लाखाचं घर केलं आणि त्याच्यात फुकून देण्याचा प्रयत्न केला. हे आता ताईच्या लक्षणात बसतात. यांना अजिबात वध करण्यात दोष नाही. माझं कीर्तन याच्यासाठी नाही ऐकायचं, वक्ते बाबाचं ऐकायचं होतं. लक्षात ठेवा. म्हणजे आमचे वैकुंठवाची वक्ते बाबा सांगायचे बरं का, हे फुकून दिले पाहिजे. ते त्याच्या भाषेत सांगायचे, आपली भाषा तेवढी वयाला शोभत नाही. पण सांगायचं तात्पर्य हे आहे की अर्जुनाने सज्जनांसमोर पाहिलं, युद्धेच्या पलायनम. सकाळी शंख फुकला, लक्षात आलं, युद्धाला प्रारंभ. संध्याकाळी शंख वाजला, युद्धाला विराम. तिकडे इकडे इकडे तिकडे यायचे आणि सांगायचे लय ठोकलं रे तुम्ही आम्हाला आज, असं बरं का. म्हणजे पक्षातच नाहीये, पूर्वी बी होत असं. लयच हाणला आज, आमचे लयच मारले आज तुम्ही. ते म्हणे हो आज जरा राग झाला तुमचं, भरपूर मेले आमचे, काय अडचण नाही, आमचे बी मेले. मग हे तिकडे जा म्हणे आता तुमचे घेऊन या. आणि ज्यावेळी ते तिकडे गेले, आता ऐका, समोरून बाण जर लागला तर त्याला चंदनाच्या वृक्षात फुकून द्यायचं, आलं का. आणि ज्यांना मागून बाण लागला तर त्यांना चंदन नाही, ते कोल्ह्या कुत्र्या, म्हणजे मला नाही बरं का, लक्षात ठेवा माझं आडनाव कोल्हे. मग कोल्ह्या कुत्र्याला म्हणजे देऊन टाकायची. याचा अर्थ आहे त्यांचं दहन नाही करायचं. म्हणजे किंमत कोणला आहे? पुढून बाण लागला ते क्षत्रिय. युद्धे चाप्या अपलायनम, युद्धामधून पळायचं नाही. आणि पळता पळता मागून जर बाण लागला तर त्याला तिकडेच टाकून द्यायचं, त्याची अंत्यविधी करायची नाही साहेब, आलं का. आणि म्हणून पहा, जे देशासाठी लढले, अमर हुतात्मे झाले, अरे त्यांचं तुम्ही पान काय वैभवात सज्जनो, त्यांची अंत्यविधी निघते हो. कारण ते समोर जातात, माग जात नाही. पोलीस अधिकारी आमचा जेव्हा कसा पकडला तर त्यावेळेस सज्जनो काय त्यांचं नाव, हा वांबळे, का तुकाराम काय महाराज त्यांनी समोर गोळ्या घेतल्या हो. ते म्हणे मी मेलो तरी चालतो, याला सोडू नका. किती गोळ्या घेतल्या महाराज. म्हणून यांचा मी त्याग आहे, लक्षात घ्या, आले का. सांगायचं तात्पर्य हे आहे, यांच्यावर कधी जबाबदारी कोणती येईल सांगता येईल का. म्हणजे सज्जन प्रामुख्याने युद्ध चाप्य अपलायन, क्षत्रियांचा धर्म सांगत होतो मी, लक्षात ठेवा. म्हणजे वर्ण धर्मात ब्राह्मणाने काय करावं हे सांगितलं, क्षत्रियाने काय करावं हे सांगितलं. आता पुढचं आहे कृषी. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. म्हणजे शेती करणं, गाई सांभाळणं. मला असं वाटतं वाणिज्य म्हणजे व्यापार करणं, महाग वस्तू आणायची स्वस्त इकणं, हे व्यापाराचं काम आहे. काय झालं आहे की नाही.
महाग वस्तू आणायची स्वस्त विकायची का नाही, समर्गीच विकणे महर्गी वस्तू, म्हणजे स्वस्त वस्तू आणा आणि महाग विका. कोणाचं लक्ष नाही, वैशाने म्हणजे व्यापार केला पाहिजे. आणि शूद्राला सांगितलं विद्या आपलं काय आहे, परिचर्यात्मकम कर्म, म्हणजे तू काय कर, खुशाल या 3 वर्ण सेवा करतो कल्याणाचे. आणि म्हणून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हा धर्म मला असं वाटतं वर्ण धर्म यांना उपदेश केला. आता पुढं कर्मभंग करतो मी. कर्मभंग असा आहे की प्रामुख्याने सज्जन, पहिला आहे ब्रह्मचारी आश्रम, दुसरा आहे संन्यासी आश्रम, तिसरा आहे वानप्रस्थ आश्रम आणि चौथा आहे गृहस्थ आश्रम. आता पहिला आश्रम कोणता आहे आता समजून घ्या. ब्रह्मचारी, ज्याने लग्न नाही केलं तो ब्रह्मचारी, असं आहे का लक्षण? लक्षणात काय, ज्याने लग्न केलं नाही तो कोण? ब्रह्मचारी. मग ज्याने लग्न केलं नाही तो जर ब्रह्मचारी, तर वर्तमान कालामध्ये बऱ्याच मुलांना मुली भेटत नाही, ते कोण? ब्रह्मचारी एक अविवाहित येते. लक्षात आलं का? अरे ब्रह्मचारी त्याला माना ज्याच्या स्वप्नात सुद्धा स्त्री दर्शन नाही, त्याचं नाव काय आहे? ते काय माऊलीचे गोवी आहे, जन्मतेने प्रसंगे स्त्री देहासी शिव नये अंगे, ते थोनी एक आघवे सोहळे कीजे. बरोबर बापू? म्हणजे ब्रह्मचारी त्याचं नाव आहे, स्त्रीचा दर्शन स्पर्श सुद्धा मला असं वाटतं ज्याने केला नाही त्याचं नाव काय आहे? ब्रह्मचारी. आणि त्याला काय काय कर्तव्य काय सांगितलं त्याला? ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे, मी ब्रह्म आहे, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमसी इत्यादी महावाक्याचा त्यांनी काय करायचा? सदैव चिंतन करायचं. मठाच्या भानगडीत नाही पडत त्यांना, बरं का? कोणी? ब्रह्मचार्याने. त्याच्यानंतर संन्यासी, मला असं वाटतं त्याचं नाव काय? संन्यासी ज्याने भगवे कपडे घातले त्याचं नाव संन्यासी. हा नाही मग काय? अहो संन्यासी त्याचं नाव आहे, भगवे कपडे जर घातले त्याचं नाव संन्यासी. हे कुत्र्याला सुद्धा मुळातच कपडे घालायचं कामच नाही. ते कसं आहे, भगवं आहे, लक्षण केलं कोणाचं? संन्यासाचं. गेलं कोणावर? अरे गेलं कोणावर? अरे भगवे तरी श्वान, सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ? महाराजाचा अभंगच आहे. मग आता बिळात राहतात ते साधू, बिळात राहतात ते साधू, उंदर कुठं राहतात, घुशी कुठं राहतात? लक्षात आलं का? यायला सुद्धा काय म्हणलं गे साधू, म्हणले केस वाढले ते साधू. मग तुकाराम महाराज सांगितलं आस्वादाला का कमी आहे? त्याला म्हणा साधू. कोणला? केस वाढवण्यावर साधू नाही, मला असं वाटतं बिळात राहण्यावर साधू नाही, त्या कवित्व करण्यावर साधू नाही, कीर्तन करण्यावर सुद्धा साधू नाही. ध्यानात घ्या. आलं का? म्हणून तो गुरुवारी भाऊ सांगायचे आमचे महाराज, त्याला म्हणायचं 12 वाजता रात्री जर माळ जपत असेल तो महाराज. आलं का? विषय भोगत असेल त्याचं नाव काय? महाराज. आलं का? आणि म्हणून शंकर महाराज कांदरकरांचे वाक्य आहे बापू, मोठमोठ्या लोकांच्या सानिध्यात राहिल्याच्या नंतर मला असं वाटतं की त्यांचे शब्द अशा टामाला जर आपल्याला सज्जन ध्यानात जर आले तर समजून घ्यायचं हे मोठ्याचा परिपाक एक दिवस आपल्यावर परिणाम केल्याशिवाय राहत नसतो महाराज. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं, प्रामुख्याने जर विचार केला आपण तर ब्रह्मचारी आबा संन्यासी त्याचं नाव आहे, संकल्पाचा त्याग केला पाहिजे. संकल्प आणि विकल्प, मी माझी आईची आठवण विसरले जायचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर, त्याचं नाव संन्यासी आहे, कपड्यावर संन्यासी नाही. मग ध्यानात आलं तुमच्या, ब्रह्मचारीने अक्षर घोकले पाहिजे, संन्यासी संकल्पाचा त्याग केला पाहिजे. 22 मे 2000